अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. काय आहे मित्रांनो, जेव्हा काही मी छोटे छोटे उपाय तुमच्याकरता शोधून आणत असते तर तुमचं एक लाईक तरी पडावंच लागेल आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. का म्हणजे ज्या मित्रांना गरज आहे, काही लोकांना टेन्शन आहे, काही लोकांना साडेसाती आहे, काही लोकांना कर्ज झालेलं आहे, साडेसाती लागलेलं आहे, तर त्यांनासुद्धा आपल्याकडून झालं तेवढं फायदा व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, त्यांना सगळ्याला तुम्ही जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हाच माझा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही शुक्रवारचे तुम्हाला उपाय सांगत आहे. तर मित्रांनो, आषाढ मास तरी आहेच आहे आणि पुढला सुद्धा श्रावण मासमध्ये सुद्धा तुम्ही काही उपाय गरजेचे आहेत करायचे. तर तुम्हाला जे लक्ष्मीचं आव्हान होणार आहे तर तुम्ही करायला विसरू नका. 2 पितळाची निरंजनी घ्यायचं आहे शुक्रवारी. श्रावण मास असो या आषाढ मास असो, तर आषाढ मासमध्ये आणि श्रावण मासमध्ये जर केला तर खूपच छान आहे. खूप लवकर लाभ भेटेल. तर दर शुक्रवार तरी तुम्ही केलात तसंच प्रयत्न तर तुम्हाला खूपच सुख पडणार आहे. म्हणजे तुम्ही कोणताही महिना असू दे तर दर शुक्रवारी केल्याने खूप फायदा होणार आहे. पण आषाढ मास आणि श्रावण मास केल्याने जास्तीत जास्त लाभ भेटणार आहे. तर 2 शुक्रवारच्या दिवशी 2 निरंजनी घ्यायचं आहे, पितळाची किंवा चांदीची. नाही तरी तुम्हाला तांब्याची असेल तरी चालेल. तर 2 निरंजनी घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्यामध्ये 2-2 वातील घालायचे आहेत आणि तेल घालायचं आहे. त्याआधी एक प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. ते प्लेटमध्ये ठेवायच्या आधी ज्या ज्या निरंजनी खाली तुम्हाला निरंजन ठेवायचे आहे त्याच्या खाली 6 अख्खे तांदूळ घालायचं आहे. मित्रांनो, थोडंसं सुद्धा तांदूळ तुटलेला राहू नये. तर 6 अख्खे मापून ह्या निरंजनी खाली 6 आणि त्या निरंजनी खाली सुद्धा 6 एक प्लेटामध्ये निरंजनी ठेवायचं आहे आणि त्यावर 6 तांदूळ ठेवायचं आहे आणि घालून त्यावर एक निरंजन म्हणजे 2 निरंजन ठेवायचे आहेत. लक्ष देऊन ऐका मित्रांनो, मी सविस्तर सांगत आहे तर तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐकून आणि नीट करायचं आहे. तर त्यामध्ये निरंजनीमध्ये 2-2 वाती आणि तेल घालायचं आहे आणि तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि दिव्यामध्ये काय घालायचं हे लक्षात घ्या. दिव्यामध्ये दिवा लावायच्या आधी तेल घातल्याबरोबर, वात घातल्याबरोबर, वातीच्या बरोबरच तुम्हाला 2-2 एक निरंजनीमध्ये 2-2 लवंगा, अख्खे लवंगा घालायचे आहेत. जे त्याला फूल आहे त्याला अखंड लवंग म्हणतात. म्हणजे थोडंसंही तुटलेला असू नये आणि पूर्णपणे अखंड असावे. तर दोन्हीमध्ये 2-2 लवंगा घालायचा आहे. मग तुम्हाला त्यावर थोडंसं हळदी कुंकू, त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू, ह्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे आणि नंतर निरंजनी लावायचं आहे म्हणजे दिवा लावून ठेवायचा आहे. तर जास्तीत जास्त वेळ असेल तर दिवा खूपच तुम्हाला सुख पडणार आहे. तर जे काही मित्राजवळ छोटेसे आहेत निरंजनी तरी तुम्ही हा उपाय करू शकतात. पण जास्त तेल धरेल तसं जर करता तुम्ही उपाय केलात तर खूप चांगलं आहे, तुम्हालाच चांगलं आहे. तर तसं सुद्धा करून बघा तुम्ही आणि खूप फायदा होणार आहे आणि खूप खूप तुम्हाला सुख पडणार आहे मित्रांनो. तर तुम्ही हा उपाय खरंच करून बघा. दर शुक्रवारी करा आणि तुम्ही म्हणाल की ताई सकाळी करायचं आहे का संध्याकाळी करायचं आहे? तर मी सांगेन की सकाळी जर तुम्हाला पूजा अर्चा झाल्यानंतर तुम्हाला हे उपाय केला तर खूप लाभदायक आहे. दिवसामध्ये बाहेर जायच्या आधी तुम्हाला करून जायचं आहे.
तर मित्रांनो, सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर हा उपाय तुम्ही करून बघा. दर शुक्रवारी खूप फरक पडणार आहे आणि तुम्हालाच जाणवेल की किती फरक पडलेला आहे. तर मित्रांनो, हे एक उपाय होता श्रावण मासाचा. तर आता तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे मी. तुम्ही श्रावण मासाच्या पहिल्या शुक्रवारी एक गल्ला घ्या किंवा एक गल्ला असेल तर खूपच छान आहे, नाहीतरी एक छोटासा डब्बा घ्या, काही करा, पण रुपये सेव्ह करायचे आहेत तुम्हाला. तर तुमची तर किंवा लक्ष्मी बसणार आहे तर बरंच आहे. आणि किंवा दर शुक्रवारी कोणी लक्ष्मीची पूजासुद्धा करतात, कोणाच्या घरी श्रावण मासची लक्ष्मी बसणार आहे तर त्यांच्या घरात सुद्धा हा खूप लाभदायक आहे. आणि तुम्ही हे करायला विसरू नका मित्रांनो. फर्स्ट शुक्रवारी तुम्हाला एक डब्बा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्याला पूर्णपणे पूजा करायची आहे डब्याची. अगोदर एक 5 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे मध्ये आणि नंतर पूजा त्याची करायची आहे. खाली एक तांब्याची किंवा पितळाची तट्टी ठेवायची आहे, तामण म्हणा की. तर त्यावर ते डबा ठेवायचा आहे आणि त्यावर स्वस्तिक कुंखाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक म्हणल्यावर तुम्ही थोडंसं पाणी टाकून कुंकू अगोदर काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक बरोबर काढायचे आहे. कोणी कोणी स्वस्तिक उलटं काढतात, तर तसं काढायचं नाही. स्वस्तिक सोयीचं स्वस्तिक काढायचे आहे आणि इकडे इकडे 2-2 लाईन वडायचे आहेत आणि खालती त्याला 5 टिपके द्यायचे आहेत आणि पूर्णपणे त्याला पूजा करायचं आहे. विधीपूर्वक पूजा करून नंतर त्याला एक तुपाची आणि तेलाची निरंजन लावून ठेवायचं आहे आजूबाजूला. आणि आजपासून हा लक्ष्मीचा प्रतीक आहे आणि मी देवी तुझ्याकरता मी हे पैसा सेव्ह करत आहे. तर मला पैशामध्ये बरकती दे, मला सुख दे, मला आनंद दे, घरात भरभराटी येऊ दे आणि सुख नांदू दे. हा आपल्याला मागून घ्यायचा आहे. हे मागून घेऊन नंतर त्या डब्यामध्ये तुम्ही आधीच मी सांगितलेलं आहे 5 रुपयाचं किंवा कितीतरी 5 रुपयाचा शिक्का घालायचा आहे कंपल्सरी तरी. आणि नंतर तुम्ही पूजा झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू थोडंसं अक्षदा टाकायचं आहे, एक लेकरवाळे हळकुंड घालायचं आहे आणि एक सुपारी घालायचं आहे आणि नंतर एक गोमती चक्र टाकायचं आहे आणि एक कवडी टाकायची आहे. तर मित्रांनो, हे सगळं सगळं त्या डब्यात घालायचं आहे आणि नंतर तुम्हाला जेवढं होईल म्हणजे तुम्ही ज्या ज्या शुक्रवारी जेवढं जेवढं घालणार आहेत तर घालू शकतात. तरी पहिल्या शुक्रवारी तुम्ही 11 रुपये घाला, 21 घाला, 100 घाला किंवा 500 घाला, ती तुमची मर्जी आणि तुमचे यथाप्रकार तुम्ही कितीही सेव्ह करू शकतात पैसे. तर त्यामध्ये घालून यश दे असं मागून घेऊन मग डबा झाकून ठेवायचा आहे. आणि तसं तुम्हाला दर शुक्रवारी त्यामध्ये किती ना किती पैसे घालायचे आहेत. समजा तुमची जर वरची वर परिस्थिती चांगली होत असेल तर जास्तीत जास्त दर शुक्रवारी वाढवून घालायचं आहे. 1 रुपये तरी वाढवून घालायचं आहे. पहिल्या शुक्रवारी जर करता तुम्ही 11 रुपये घातलात, दुसऱ्या शुक्रवारी 21 रुपये घालू शकतात, तिसऱ्या शुक्रवारी 51 रुपये घालू शकतात. ते तुमच्या मर्जीप्रमाणे. तर मित्रांनो, हे उपायसुद्धा तुम्ही करून बघा. खूप लाभदायक आहे, खूप सुख पडणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पुन्हा उपायसोबत. आता तरी श्रावण मासाचे सुद्धा उपाय खूप आहेत तर तुम्हाला करायचे आहेत. तर त्यासाठी मी छोटे छोटे उपाय शोधून आणणार आहे. तर त्यासाठी तुम्ही न स्किप करता तुम्ही लक्ष देऊन माझ्या व्हिडिओला बघायचं आहे आणि उपाय करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार.